नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे मनापासून। तर आज आपण आंबा बर्फी करणार आहोत। मलाही आंबा बर्फी तुम्हाला मी साहित्य सांगते। हे बघा, मी ह्या आकाराचा आंबा घेतलाय, हे काढून घेतलाय आणि एक वाटी खोबरं घेतलंय। आपलं असा नारळ हे केलाय, कोवळा। काल ते आत्याच्या घरी गेलतो ना, तिथून आणला, त्याचा कोवळा नारळ निघलाय मस्त। हे बघा, मी हे बघा असे साल काढून ठेवलेत, काळी पाट त्याची, आणि सफेद सफेद घेतले। तर एक आंबा आहे मोठा, एक वाटी मी हे घेतलं आपलं खोबरं, एक वाटी साखर घेतली, हे वेलची घेतली थोडीशी, जायफळ आणि वेलची पावडर, चिमूटभर मीठ घेतलंय, अर्धी वाटी आपली ही दुधावरची साय घेतली, आणि 4-5 काजू घेतले, आणि 10-10 रुपयावाल्या 3 पुड्या, म्हणजे अर्धी वाटी थोडं हे आपली दूध पावडर। तर मी तुम्हाला आंबा कापून दाखवते। हे बघा, असा आंबा आहे, असे काप करायचे। मी अगोदरच करून ठेवले, तुम्हाला दाखवते। हे बाजूला ठेवणार आहे। हे बघा, असे एक आंब्याचे हे काढून घेतले मी। तर आता आपण मिक्सरचं भांडं घेऊ, त्याच्यात आपण अगोदर खोबरं थोडंसं फिरवून घेऊ। पूर्ण नारळ ओला होता ना, पूर्ण एक नारळ एक वाटी बसला। आता मी हे असं फिरून घेते थोडंसं, मग त्याच्यात हे सगळं साहित्य टाकायचं। हे बघा, असं मी आबडधोबड वाटून घेतले। आता मी हे आंबा, एक वाटी आंब्याचे हे पल्प काढून घेतलाय, तो आता आपण वाटून घेऊ, आणि साखर थोडीशी ठेवते कारण आंबा गोड आहे, आणि 4-5 काजू आहे ते पण याच्यात टाकते, आणि आता हे बारीक करून घेते। चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे छान चव येते। हे बघा, आपलं असं वाटून झालंय। हे बघा, छान वाटले। आता आपण गॅस पेटू, आणि थोडंसं तूप टाकू, 1 चमचा भर, 2 चमचे टाकते तूप, पोहे खायचे 2 चमचे टाकू, आणि आता आपण हे मिश्रण याच्यात टाकून घ्यायचं। हे बघा, आपण आता हे टाकलंय ना मिश्रण याच्यात, असं सतत ढवळत राहायचं, बारीक गॅसवर, गोळा होईपर्यंत चांगला कढईला सोडतो मग तो शेवटी, आणि मग खूप छान होती ही बर्फी। आपण असं आता सतत ढवळत राहायचं। तोपर्यंत आपण ही दुधावरची साय आहे ना, त्याच्यात आपण मिल्क पावडर मिक्स करू, चांगली मिक्स करून घ्यायची, अशी गुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्या, आणि मग त्यामध्ये टाकून द्यायचे ते। तर का आता आपण याच्या गुठळ्या मोडून घेतल्यात, मिल्क पावडर आहे आणि दुधावरची साय आहे, ती पण त्याच्यात चांगली मिक्स करून घ्यायची। सतत हलवत जायचं, म्हणजे खाली लागणार नाही, काळजी घ्यायची चांगली। खूप छान होती ही। कशी हलवून घ्यायची, शेवटी ना थोडासा असा व्हाईट कलर येतो। आपलं मिश्रण आता कढईला म्हणजे सोडायला लागले। बघा, आता आपण असं चमचा घालून बघूया, असं चमचा जर उभा राहिला तर हे बघा चमचा पडतोय, म्हणून अजून आपण 2 मिनिटं त्याला चांगलं हे करून घेऊ। बघा, आता मी वेलची पावडर टाकते, जायफळ आणि विलायची पावडर आहे ती थोडीशी टाकू। तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊ। बघा, असा गोळा व्हायला लागला पाहिजे, मग चांगली आपली खुसखुशीत बर्फी तयार होते, चांगली मस्त पण होते। आता आपण परत चमचा ठेवून बघू त्याच्यात। हे बघा, आता आपला चमचा बरोबर राहतोय, मग आपण आता काढून घेऊ, गॅस बंद करू।
ते शेवटी ना थोडंसं खाली पण लागायला लागतं, मग समजायचं आपली बर्फी तयार झाली. हे बघा, आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण काढून घेऊ आपण. हे बघा, मी ताटाला तूप लावून घेतले. आता आपण असं काढून घेऊ. आणि असं सारखं करून घ्यायचं. मी आता फुलपात्राला तूप लावते आणि त्याने असं सारखं सगळ्या बाजूने असं सारखं करून घ्यायचं. हे बघा, आपलं चांगलं आता शेड झालंय. आता आपण थोडासा वरून पिस्ता लावू. हे बघा, मी थोडंसं असा पिस्ता टाकते. दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्त लागतात ह्या वड्या. आता आपण कोमट होऊन घेऊ थोडंसं आणि मग वड्या कापू. अशी कापून घेऊ. वड्या काढून द्यायच्या. उलट जशा पाहिजे तशा वड्या काढून घ्या. तुम्हाला जर काजू कतली सारख्या काढायच्या असल्या ना तशा पण निघतात. अशा वड्या काढून घ्यायच्या. आता मी सगळ्या काढून घेते. असं काढून घ्यायचं. अशी एक करायची, असं ठेवायच्या. हे बघा, अशी आमची मलाई बर्फी झाली. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.